श्रावस्ती नगरातील गर्भश्रीमंत सावकाराची मुलगी. मला 2 भाऊ व आई वडील असे छोटेखानी कुटुंब होते. घरी घोडागाडी, बग्गी अशा सर्व सुख संपदा होत्या. घरात 2 नौकर चाकर, दास दासी होते. माझ्या वडिलांच्या कामासाठी हिशोब लिहिणारा सहाय्यक होता. घोडागाडी, बग्गी चालवण्याचे काम तो नित्याने करायचा. आमच्या घरात तो विश्वासू नौकर म्हणून राहत होता. घरात लष्करी शिस्त होती. कडक शिस्तीमुळे आमच्या घराकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कुणाचीही हिंमत होत नसे. मी त्यांची एकटी मुलगी म्हणून माझे आई बाबा माझ्यावर अपार प्रेम करीत, माझी प्रत्येक लाड पुरवीत, पण कडक शिस्तीच्या बाबतीत माझीही गय करत नसे. मला नृत्याची फार आवड होती. मी पहाटेच माझ्या खोलीत नृत्याचा सराव करीत होते. सुमधुर पैजणांचा छनछन आवाजाने कुणीही भारावून जाईल असे पहाटेचे वातावरण होते. त्याच वेळेस घोड्यांना चारा घालून खरारा करताना माझ्या पैजणातील घुंगराचा सुमधुर आवाज नौकराच्या कानावर गेला. घुंगराचा आवाज ऐकून आवाजाच्या दिशेने तो माझ्या खोलीपर्यंत आला. माझ्या खोलीपर्यंत येण्याची हिंमत त्याच्यात नव्हती. कोण नाचते एवढ्या पहाटे? बघतोच मी जाऊन. खिडकीच्या तावदानातून आत बघतोच. पण सावकाराने बघितले तर नको रे बाबा, नको ही उठाठी. सावकार म्हणजे महाभयंकर माणूस. मला मारपीट करून नोकरीवरून काढून टाकेल. तरीही त्याने मनाची हिंमत केली. नृत्य करणारी दुसरीच मुलगी असेल या हेतूने त्याने माझ्या स्वतंत्र असलेल्या खोलीच्या खिडकीचे तावदान वर उचलून माझ्याकडे एकटक पाहत होता. रूप सौंदर्यावर तो भाळून गेला. खिडकीचे तावदान वर उचलताना मला काहीतरी आवाज आला. मला कुणीतरी चोरून पाहत असावं असे मला वाटले. त्याला चांगला सोप द्यावा म्हणून मी रागाने दार उघडले व बाहेर आले. पण कोण जाणे, त्याला पाहून मी काहीच बोलली नाही. माझे शब्द आत विरघळून गेले. आम्ही दोघेही जागेवरून हललो नाही. माझी नजर त्याच्या नजरेला हरवून गेली. त्याच्याही नजरेने माझ्या हृदयात शिरकाव केला. मी मालकीन, तो नौकर. मी श्रीमंत, तो गरीब असा भेद विसरून गेली. त्या मंगलप्रीतीत आम्ही दोघं विलीन झालो. प्रेमाने त्याला मिठी मारली. ती मिठी अधिक घट्ट झाली. थोड्या वेळाने मी भानावर आली. मला माझीच लाज वाटत होती. लाजेनं मी माझ्या खोलीत पडून गेले. मला क्षणभर काही सुचेना. त्याचाही स्वतःवर विश्वास बसत नव्हता. आपण स्वप्नात तर नाही ना असे त्याला वाटे. सावकाराची मुलगी आणि मी काय केलं? हे काय केलं मी? माझ्या हातून असं व्हायला नको होतं. आता त्यालाही सावकाराची भीती वाटत नव्हती. माझ्या दारासमोर तो भावविरहित तसाच उभा होता. घोड्याच्या खिंकरण्याने तो भानावर आला. घोड्याला खरारा करायला तो पुन्हा निघून गेला. आमचा एकमेकांवर जीव जडला. त्याच्या मिठीत विरघळताना मला कशाचेच भान नसे. गरीब नौकर, श्रीमंत सावकाराची मुलगी, घरंदाज व उच्च वर्णाचा अभिमान प्रेमरेषा पलीकडे केव्हाचाच केला होता. आम्ही सुकुमार पाखरं एकमेकांना निहाळीत असत. बरेच दिवस आमचा हा प्रेमाचा लपंडाव असाच चालू होता. पण त्याची जाणीव कधीही शिस्तप्रिय सावकाराला होऊ दिली नाही. माझ्या लग्नाचा विचार माझ्या आईबाबांनी केला. माझ्या सौंदर्याला शोभेल असा गर्भश्रीमंत वर शोधण्याचा विचार त्यांच्या मनात सुरू झाला. माझ्या रूप गुणाला साजेसा अशा मुलाचा शोध घेऊन बैठकीचा मुहूर्त ठरला. पाहुण्यांच्या स्वागताकरिता सर्व नौकर चाकर कामाला लागले. सावकारांनी स्वतः विश्वासू नौकराला बोलवून सांगितले, आपली घोडागाडी घेऊन जा. जी मालक. आपल्या पाहुण्यांना घेऊन ये. आत्ता निघतो.
पाहुणे आले. गावाच्या सीमेवर पाहुण्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. घरी पाहुण्यांची बैठक भरली. बैठकीत माझ्या लग्नासाठी नियोजित वर ठरला. नौकराने ही गोष्ट लपून ऐकली. तो गोंधळून गेला. थरकापत खाली बसला. स्वतःला सावरत तो म्हणाला, हिचा विवाह माझ्यासारख्या भिकारी माणसासोबत कसा होणार? ती धनाढ्य सावकाराची मुलगी आणि मी भनंग नोकर. हे शक्य नाही, कदापि शक्य नाही. आणि माझ्यासारख्या मूर्ख नोकराला तर हे शोभतही नाही. या घरी राहण्यापेक्षा मी नोकरी सोडून दूर निघून जातो. माझ्या समोर हिचा विवाह होईल, हिच्या लग्नाची पालखी देखील मी खांद्यावर नेईल. नाही नाही नाही, हे मी माझ्या उघड्या डोळ्याने पाहू शकणार नाही. मी इथून निघून गेलेलंच बरं. विविध विचाराने रात्रीच्या अंधारात तो घोडबागेजवळ मध्यरात्रीपर्यंत बसून होता. स्वतःच्या प्रेम जखमांना उजाळा देत आसव ढाळत होता. मीही माझ्या खोलीत माझ्या परमप्रिय प्रेमाला मुकणार म्हणून विचार करत होते. माझं लग्न दुसऱ्याशी होईल, मग आमच्या प्रेमाचं काय? प्रेमाच्या मिठींना पुन्हा पुन्हा उजाळा देत डोळ्यात आसवांनी गर्दी केली. गालावरून अश्रूंच्या वाटा मोकळ्या होत होत्या. अर्धी रात्र पलटून गेली. मी मनाचा निर्धार केला, मी जगीन तर माझ्या प्रियकरासाठीच. गरीब आहे म्हणून काय झालं? घरचे दागदागिने कपडे लत्ते घेऊन मध्यरात्री घोडबागेजवळ गेले. माझा प्रियकर मला न विचारता गाव सोडण्याच्या तयारीत होता. मला भेटण्याचीही त्याची मुळीच इच्छा नव्हती. खोटी समजूत काढण्यासाठी मी आली असेल असे त्याला वाटत होते. गाव सोडण्याच्या आधी एकदा मला पाहावे म्हणून तो थांबला. मी धावतच त्याच्या जवळ गेले. त्याला आलिंगन देऊन खूप रडले. तोही गहिवरला. दोघेही आसमात न्हाऊन गेले. ती वेळ होती मध्यरात्रीची. माझ्या वडिलांनी आधीच माझ्या लग्नाचा मुहूर्त ठरवला होता. मी निश्चय केला, निर्धार केला की मी माझ्या प्रियकराशिवाय काहीही करू शकत नाही. मी आई वडिलांच्या विरुद्ध वागले. खरंच मी त्यावेळेस चुकीचा निर्णय घेतला. पण माझ्या सखींनो, तुम्ही तसं काहीही करू नका. मी त्याच्या सोबत जाण्याचा निश्चय केला. तेव्हा माझा प्रियकर मला म्हणाला, तुझ्यात व माझ्यात फार मोठी दरी आहे. मी गरीब, तू श्रीमंत घरची, त्यातही मी तुझा नोकर. प्रेमात कसली आली गरिबी श्रीमंती? हे ठीक आहे, पण तुला जमेल का माझ्यासोबत राहायला? मी सोसीन सारं काही. तूच माझं सर्वस्व आहे. आपण दूर पर मुलुखात जाऊ, तिथे आपणास कोणीच ओळखणार नाही. फक्त असू तू आणि मी आणि आपली चिरंतर प्रीती. त्याच्या मिठीत मी विरघळून गेली. माझ्यासोबत घरचे दागदागिने, बरेचसे द्रव्य, कपडे लत्ते घेऊन दोघेही श्रावस्ती नगराची सीमा ओलांडून रात्रीचा अंधार तुडवीत निघून गेलो. गाव कुसाबाहेर एक छोटेसे घर करून राहू लागलो. तेथे राहून आम्हाला 3-4 वर्ष झाली. तेथेच एक गोंडस मुलगा जन्माला आला. माझ्यावर आलेल्या गरिबीचे 10 चटके प्रेमाच्या ओलाव्यानं खुशीनं मी सहन करीत होते. खरंच प्रेमाला नसतो वर्ण, जात, नसते गरिबी श्रीमंती, नसते लहान मोठे. माझा मुलगा आता 3 वर्षाचा झाला. मुलाचे बाबा मोलमजुरी करू लागले. मी घर सांभाळू लागले. त्याचे बाबा कामावर जाताना मुलगा म्हणाला, बाबा, मला तुमच्या सोबत यायचं आहे. आज नाही राजा, आपण नंतर गावाला जाऊ. नाही, मला आताच यायचं आहे. तुम्ही नेहमी असेच म्हणता. पुढच्या वेळेस आपण नक्की जाऊ. माझा राजा किती गुणी आहे. आपण की नाही मामाच्या गावाला उद्या जाऊ. त्याचे रडणे थांबले. खरे तर त्याला मामाचे गावच माहित नव्हते. माझ्या पतीजवळ मी माहेरी जाण्याचा हट्ट करीत होते. माझे आई वडील व भावाची आठवण सुखाची झोप घेऊ देत नव्हती. त्यांना माझ्या माहेरची भीती भेडसावत होती. ते म्हणायचे, अगं माहेरचं वेळ सोड, आपण श्रावस्ती सोडून अंधारात पळून आलो, त्यामुळे ते रागावतील.
सावकाराच्या मुलीला फसवलं असं समजून ते आपला खून करतील. आपण आज आहोत तेथेच टिका आहोत. यापेक्षा तुम्हाला जायचंच नाही, समजलं? यापुढे मायराचं श्रावस्तीचं नाव काढू नकोस. त्या रात्री मला झोपच लागली नाही. घराच्या आड्याकडे एकटक बघत राहिली. त्यांनी दिलेला नकार माझ्या मनावर आघात करू पाहत होता. मी घरून पळून आली. त्याला आता 4 वर्ष झाली. आई बाबा विसरले असतील. मी त्यांची माफी मागितली. आता दुसऱ्यांदा गरोदर आहे. माझे पती सोबत नसले तरी मी एकटीच जाऊ शकते. तसेही ते माझ्या सोबत येणारच नाही अशी खात्री होती. मी आईच्या आठवणीने व्याकुळ झाली. मन धरवत नव्हतं. पती कामावर गेल्याचे पाहून माहेरच्या रस्त्याने निघाले. सोबत 3 वर्षाचा मुलगा होता. पाठीशी कपड्याचे गाठोडे घेऊन पुढे पुढे जात होते. मामाच्या गावाला जातो म्हणून मुलगाही आनंदात होता. मला 9वा महिना संपायला आला होता. माहेरची ओढ असूनही पतीचीही काळजी मनात होती. सूर्य माथ्यावर आला तोपर्यंत मी चालतच होते. माझे पती कामावरून घरी आले. मी व माझा मुलगा घरी दिसला नाही म्हणून ते म्हणाले, कुठे गेली? घरी दिसत नाही, मुलगाही नाही. ही नक्की श्रावस्तीच्या रस्त्याने गेली असावी. श्रावस्तीच्या रस्त्याने गेली असल्याची शंका त्यांना आली. तेही धापा टाकत श्रावस्तीच्या वाटेने घाई निघाले. मी मागे फिरून पाहिले. दुरूनच त्यांना ओळखले. कदाचित ते माझ्या सोबत येतील असा धीर आला. पण ते मला माघारी फिरण्यासाठी आटापिटा करीत होते. मी माहेरचा आग्रह सोडला नाही. त्यांनीच माघार घेतली. ते आमच्या सोबत श्रावस्तीच्या दिशेने चालू लागले. घनदाट जंगलातून आमचा प्रवास सुरू झाला. सूर्य डुबण्याच्या आत तो घनदाट जंगल सोडून त्या पलीकडे जायचे होते. पण सूर्यास्तापूर्वी जंगलाच्या बाहेर जाऊ अशी शाश्वती नव्हती. निर्मनुष्य जंगली भाग, जंगली जनावराच्या भीतीने दिवसाचाही प्रवास करणे कठीण. जंगलातच रात्र झाली. जंगली प्राणी आम्हास मारून टाकतील अशी बिकट वेळ होती. माझ्या प्रसूतीचे दिवस भरले होते. कधीही प्रसूतीच्या वेदना होऊ शकते असे मनात वाटत होते. माझे माहेर जंगलाच्या पुढे होते. मोठ्या हिमतीने आम्ही घनदाट जंगलात शिरलो. लवकरच आता श्रावस्तीला पोहोचू म्हणून मी आनंदात होते. सूर्य मावळण्याच्या दिशेने वाटचाल करीत होता. तर आम्ही भराभर चालून जंगल पार करीत होतो. नियतीला ते मान्य नव्हते. आकाशात मेघांची गर्दी होऊ लागली. सोसाट्याचा वारा सुरू झाला. धो पाऊस व वादळी वाऱ्याने आमची भयानक स्थिती झाली. विजेच्या कडकड्याने सर्व जंगल दणाणून गेले. मुलगा भिरंगून रडत होता. आई मला घट्ट धरून ठेव. माझ्याने त्याला सावरता व समजावता येत नव्हतं. त्यांनी मला व मुलाला आपल्या कवेत घेतले व म्हणाले, घाबरू नकोस, आता थोडासा प्रवास उरला आहे. माझाच माहेरचा हट्ट असल्यामुळे त्यांना दोष देऊ शकत नव्हते. मुसळधार पावसाला सुरुवात झाली. ओढे नाले तुटुंब भरून वाहू लागले. मोठ्या झाडांचा आडोसा घेऊन आम्ही थांबलो. पावसालाही माझी दया आली की काय, तोही थांबलो. सूर्य डोंगराआड गेला. हळूहळू अंधार पडायला सुरुवात झाली. संपूर्ण रात्र जंगलात काढावी लागेल म्हणून माझे पती घाबरत होते. आमचा नाईलाज होता. हवेत कमालीचा गारवा. आमचे अंग थरथरत होते. बोचऱ्या हवेचा गारवा कमी करावा म्हणून शेकोटी पेटवण्याची गरज होती. त्यावेळी माझे पती मला म्हणाले, तुम्ही येथेच थांबा. जवळच 2 पावलावर जाऊन वाळले गवत व काळ्या घेऊन येतो. माझ्या मनाने त्यांना होकार दिला. मी त्या विशाल झाडाखाली मुलाला घेऊन बसली होती. थोड्याच वेळात पोटात चोऱ्याची कळ आली आणि प्रसव वेदना सुरू झाल्या.
माझी प्रचंड घालमेल सुरू झाली. जमिनीवर गडबडा लोडू लागली. माझा बाळही रडू लागला. आई आई आई, बाबा बाबा लवकर या. आई कशी तरीच करताय. अहो अहो मला फार त्रास होता, लवकर या. सारी शक्ती एकवटून मी प्रसव वेदना सहन करीत होते. शेवटी दुसरे बाळ जन्माला आले. वेदना कमी झाली. मासाच्या गोळ्याला दुसऱ्या बाळाला उराशी घेऊन मोठ्या बाळासह त्या विशाल झाडाखाली विसावले. सर्वत्र अंधाराची साम्राज्य. रातकिड्यांचा किरकिर आवाजानं जंगल गजबजले. हे अजून कसे परतले नाही? अनेक शंकांनी माझं मन पोखरून गेलं. ह्यांच्या मनाविरुद्ध निघून आले म्हणून ते मला सोडून तर गेले नाहीत ना? नाही नाही, अशा घनदाट जंगलातील अंधारात मला टाकून जाणार नाही असा संशय यावेळी घेणे योग्य वाटत नव्हतं. मी कमालीची घाबरली. त्या भयान अंधारात दोन्ही मुलांना हुराशी धरून मी त्याची वाट पाहत राहिली. ते आले नाही म्हणून त्यांना हाका मारण्याचा प्रयत्न करीत होते, पण आवाज निघत नव्हता. अहो अहो, कुठे आहात तुम्ही? माझं अंग शहारून गेलं. डोळ्यातील आसव उघडत होते. ते येतील म्हणून अख्खी रात्र जागता जागता पहाट झाली. मी माझ्या तानुल्याला मांडीवरून कसे तरी खाली ठेवले. मोठा मुलगा अजून झोपला होता. हात टेकवून कशी तरी उभी झाली. त्यांना शोधण्यास मी आजूबाजूला पाहिले. 2-4 पावले पुढे जात असता मुलाकडेही पाहत होते. थोड्याच अंतरावर त्यांचा मृतदेह पडलेला दिसला. त्यांच्या देहाला छातीशी धरून जोराने किंचाळले. वरुडाजवळच त्यांचा देह पडला होता. उजव्या हातावर सर्पदंशाची खून होती. दंश झालेले रक्त केव्हाचे सुकून गेले होते. ओठ काळे निळे पडले होते. शेजारी गवताच्या पेंड्या व काड्या पडून होत्या. त्यांचा निष्प्राण देह पाहून मी हमरडा फोडला. दादी दादी दादी, आओ आओ आओ, कोणीतरी या हो इकडे. काय झालं माझ्या धन्याला? निर्मनुष्य जंगल, त्यामुळे कोण येणार? माझ्यासाठी शिकोटी करावी म्हणून ते गेले. माझ्यासाठीच गेले ना. जळ अंतकरणाने मी उठले. माझ्या चिमुकल्यांकडे गेले. चिमुकल्यांना सोबत घेऊन माहेरच्या वाटेने चालू लागले. डोळ्यात आसमानचा पूर, तर ओढ्यांनाही मोठा पूर आला होता. काही वेळाने पूर ओसरला. आता मी ओढ्या पलीकडे जाऊ शकते असा विश्वास आला. मी उठली. पाठीशी कपड्याचे गाठोडे. मोठा मुलगा खांद्यावर अन लहान तानुल्याला छातीशी धरून मी पाण्यात पायात चालता येईल इतकी ताकद नव्हती. पाण्याचा वेग कमी होता. इवलीशी पाण्याची लाटही मला ढकलत होती. होड्यातून पलीकडे जाण्याचा मी प्रयत्न केला, पण मला चालणे जमत नव्हते. मी पुन्हा ओढ्याच्या किनाऱ्यावर आले. हताशपणे आजूबाजूला पाहिले. चिट पाखरूही दिसेना. काय करावे हे मला सुचत नव्हते. शेवटी हिम्मत केली. गाठोडे पाठीशी घेऊन तानुल्यास छातीशी धरले. मोठ्या मुलास म्हणाले, बाळा तू ओढ्याच्या किनाऱ्यावर थांब. मी छोट्या बाळाला ओढ्याच्या पलीकडे घेऊन जाते. नाही आई, मी इथे थांबत नाही. आई मी इथे थांबू शकत नाही. बाळा माझं ऐक. मी छोट्या बाळाला ओढ्या पलीकडे
छोट्याशा बाळाला घेऊन हळूहळू तोल सावरात मी ओढ्या पलीकडे गेले. तानुल्यास एका कपड्यात गुंडाळून गाठोड्या शेजारी ठेवले. अलीकडच्या तीरावर माझा गोजरा मुलगा माझ्याकडे पाहत होता. मोठ्या मुलास आणण्यासाठी मी पुन्हा ओढ्याच्या पाण्यात उतरले. चटकन जाऊन मोठ्या मुलास घेऊन यावे असं समजून मी पाण्यातून चालत अधून मधून लहान तानुल्याकडे पाहत होते. 2 दिवसाचा मासाचा गोळा किनाऱ्यावरच्या झाडाखाली मुठी आवळत हासवा नेहाळीत होता. मी पुढे पुढे जात होते. अर्धा ओढा पार करून मी मध्यभागात गेली. तेथे पाण्याचा प्रवाह जास्त होता. ओढ्यातील पाणी मला रेटत होते. मी पुन्हा मागे वळून पाहिले. एक ससाना पक्षी बाळाजवळ आला. मी जोरात ओरडली. त्या ससाना पक्षाला हाकलण्यासाठी मी हात वर करू लागले. हुर, हुर, हट, हट. मी तानुल्या बाळाजवळ जात असतानाच 2 दिवसाचा तानुला बाळ मासाचा घोडा समजून त्या पक्षाने उचलून नेला. माझा तानुला नेला. माझा तानुला नेला. माझा तानुला नेला. तीरावर उभा असलेल्या मुलाला विचार पडला. आई मला बोलवत आहे असं समजून तो ओढ्याच्या पाण्यात उतरला. पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे पाण्यात वेगवान पाण्याने दूर वाहून नेले. माझ्या समोर माझा बाळ गेला. माझ्या समोर माझा बाळ गेला. मी पटकन खाली बसले. माझ्या तोंडून एका रात्रीत मी माझा पती आणि 2 मुलांचा करून अंत पाहिला. माझ्यात दुःख सहन करण्याची ताकद नव्हती. बराच वेळ मी ओढ्याकडे एकटक पाहत निश्चित पडून होती. हुंदके देत रडत होती. आता माझ्यातील सर्व त्राण संपले होते. रडताही येत नव्हते. आकाशाकडे शून्य नजरेने पाहत होते. माझ्यातील जिवंतपणाची उर्मीच संपली होती. बऱ्याच वेळाने मी उठले. ऊन तापायला लागले होते. एक पावलं टाकत श्रावस्तीचे रस्त्याने चालत होते. जंगल पार करून मी अचिरावती नदीच्या तीरावर उभी राहिली. सारे ऐश्वर्य संपन्न श्रावस्ती नगरी एकटी उभी पाहून मला भडभडून आले. 4-5 वर्षापूर्वी ह्या श्रावस्ती नगरीतील एका नोकरासोबत मी पळून गेले. लोक काय म्हणत असतील आपल्या आई वडिलांना. मला वाटले आपण कशाला उगाच त्या श्रावस्तीला जातोय. काय उरले आहे आपल्या आयुष्याचा तसा अर्थही उरला नाही. मागे फिरावे व इथेच आत्महत्या करावी तरीही मी निघाले. माझा श्रावस्तीचा परतीचा प्रवास म्हणजे विजय यात्रा नसून पराभवाने मलिन झालेली शोक यात्राच वाटे. मी अचिरावती नदीच्या काठावर पोहोचताच तेथील स्मशानभूमीत धगधगती चिता पेटत होती. ते पाहून माझे मन विदीर्ण झाले. ह्या 2 दिवसात मी किती दुःख पाहिले. आजही श्रावस्तीत कुणीतरी गेले असावे. चिता पेटवून लोक घरी जात होते. फाटलेल्या अंतकरणाने मी चितेतील मृतांना वंदन केले. डोळ्यातील आसवांना मोकळे करत मी मनात म्हणाले, माझा पती गेला, 2 मुलं गेले. आज श्रावस्तीतही कुणीतरी गेलं असेल. डोळे पुसत चढ पावलांनी रस्ता पार करू लागले. रस्त्यातील काही लोक आपसात बोलत होते. ते शब्द मी ऐकत होते. सारी हवेली पिकली हो.
दागिने सारं घेऊन टाकलं. काय सांगावं, हवेलीतल्या लोकांना बाहेर पडण्याची संधी सुद्धा मिळाली नाही. सावकार मालकीनबाई त्याची 2 मुलं आगीत जळून मरण पावले. सावकाराची मालमत्ता जळून खाक झाली. सावकाराची मुलगी 4 वर्षापूर्वी पळून गेली. अजून तिचा पत्ता नाही. आता मात्र माझा धीर सुटला. सावकाराची मुलं म्हणजे माझेच आई बाबा, माझेच भाऊ आहेत. आई वडील भाऊ सारेच एका चितेवर जळत होते. हे मी प्रत्यक्ष डोळ्याने पाहिले. अति दुःखाने मी जमिनीवर कोसळले. डोळ्याची पापणी न हलता चितेकडे पाहतच राहिले. 3 दिवस डोळ्याला झोप नाही. चितेकडे पाहता पाहता मी जमिनीवर कोसळले. मानेला झटका देऊन केस ओढू लागले. मोठ्याने ओरडू लागले. नवरा गेला, मुलं गेलं, आता आई वडील भाऊ सर्व नाही. नवरा गेला, मुलं गेली, आई वडील भाऊ सर्व. नवरा गेला, मुलं गेली. मी फेरावेरा धावू लागले. सारे गेले एकाच वेळी, सारे गेले एकाच वेळी. म्हणत अंगावरचं वस्त्र टर फाडून चिंध्या करू लागले. इतकी माझी दुर्दशा झाली की मला वस्त्राचे भानही उरले नाही. नग्न होऊन रस्त्याने फिरू लागले. लोकांनी दिलेली वस्त्र फटाफटा फाडून चिंध्या करू लागले. म्हणून लोक मला पटाचारा म्हणत असत. ज्या श्रावस्ती नगरात मी लहानाची मोठी झाली तरीही लोक मला ओळखत नव्हते. बराच काळ मी श्रावस्ती नगरीतील गल्ली बोळात भटकत राहिले. अचानक पावसाळा सुरू झाला. आषाढ पौर्णिमेपासून अनाथ पिंडकाच्या जेतवनात वर्षावास कार्यक्रम सुरू होता. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध आपल्या भिक्षू संघासह जेतवनात आले. तथागताच्या प्रवचनासाठी श्रावस्तीतील समस्त नागरिक जमा होऊ लागले. लोकांच्या गर्दीत मी जेतवनात गेले व एका कोपऱ्यात जाऊन बसले. माझ्या अंगावर वस्त्र नव्हते. मला कशाचेच भान नव्हते. एका स्त्रीने मला वस्त्र दिले. तेव्हा लोकांनी आरडाओरड केली. ते म्हणाले, मला तथागताच्या प्रवचनातून हाकलू लागले. तथागताने माझ्याकडे पाहिले व म्हणाले, अरे येऊ द्या त्या बिचारीला, माझ्याकडे येऊ द्या. तथागताचे धीर गंभीर शब्द माझ्या कानी पडले. तथागताचे शब्द ऐकताच मी मागे फिरले. एक पाऊल टाकत धम्मपीठाच्या बाजूला उभी राहिली. तथागतांनी मला पाहिले व करुणेने मला म्हणाले, ए भगिनी, भानावर ये. शब्द ऐकून माझ्या डोळ्यात सटकन पाणी आले. हसवे गळू लागले. पुन्हा तथागत म्हणाले, भानावर ये. मी खरोखरच भानावर आले. विवस्त्र असल्याची जाणीव झाली. लज्जा राखण्यासाठी पटकन खाली बसले. शेजारच्याने माझ्या अंगावर उपरणे टाकले. त्या उपरणाने मी माझे अंग पूर्ण झाकून घेतले. तथागताची मंगलवाणी मी मन लावून ऐकत राहिले. तथागतांचा उपदेश संपल्यावर तथागतांना वंदन करून मी खूप रडले. मी तथागताला म्हणाले, गुरुदेव, हे तथागता, माझा एक मुलगा पाण्यात वाहून गेला. दुसऱ्याला ससाना पक्षाने मासाचा गोळा समजून मारून टाकला. पती सर्पदंशाने मरून पावले. माझे आई वडील भाऊ एकाच चितेत जाळल्या गेले. गुरुदेव, हे तथागता, आता मी काय करू? तुम्हीच मला मार्ग दाखवा. पटाचारा, तू निश्चिंत राहा. आता तू अशा व्यक्तीकडे आली आहेस की तुला खरा मार्ग सापडेल. पटाचारा, जगातील भाऊ बहीण, आई वडील, मुले मुली
कोणीच कुणाचं दुःख संपवू शकत नाही. जो जन्माला आला तो केव्हा तरी मरणारच आहे. यातून कोणाचीही सुटका नाही. स्वतःच प्रयत्नशील राहून आपला उत्कर्ष करावा लागतो. अत्त दीप हो, स्वतः स्वतःचा दीप हो. तू शील संपन्न हो. मला मार्ग मिळाला. करुणेच्या महासागरात मी माझे दुःख शांत केले. मी ज्ञान साधना करू लागले. मला अनित्याचा बोध कळला. मी पटाचारा एक विनयशील भिक्खुनी म्हणून सर्वश्रेष्ठ ठरली. तथागताच्या सहवासाने मला योग्य मार्ग मिळाला. पण माझ्या मैत्रिणींनो, माझ्या सखींनो, तुम्हाला सांगते, मी माझ्या आई वडिलांचं न ऐकता फार मोठी चूक केली. आई वडिलांच्या प्रेमापेक्षाही माझ्या घरचा नौकर मला मोठा वाटला. प्रेमाच्या भावनेत वाहून गेली. माझ्या सुखी जीवनाची माती झाली. तथागताच्या सानिध्याने मला योग्य मार्ग मिळाला. प्रत्येकाचे आई वडील आपल्याला लहानाचे मोठे करतात, शिक्षण देतात, सर्व गोष्टींची पूर्ती करतात, मुलांच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करतात, साजेसा वरही शोधतात, पण क्षणिक सुखासाठी प्रेमात गुरफटून जातात. आई वडिलापेक्षाही त्या प्रेमिकाला जास्त महत्व देतात. अशी चूक कधीही करू नका. आई वडील जे करतील ते योग्यच. अशी चूक केली तर तुमच्यासाठी पुन्हा तथागत येणार नाही. एवढेच कळकळीचे सांगू.